रंग बदलणारा गिरगिट पण मले पाहून लाजून जाईल. जगातली गिरगिट तर असाच बदनाम आहे. त्याच्या बुडापाचं झाड म्हणजे मीच आहो. समाधान. सकाळी सकाळी ब्रश करून झोपलो. माझी पिली वेगळीच चव पाहिजे म्हणून सकाळी सकाळी स्नॅक आणि हॅप्पी आणला. रात्री उरलेला भात सकाळी खाणे ही वेगळीच सवय झालेली आहे आणि त्या सवयीचा आनंद घेतलाच होता की लगेच बाहेर चाललो. माझ्या मामाच्या पोरासाठी म्हणजे ओमादादासाठी दही आणि मायासाठी ढोकळा. 4-5 दिवस झाले लगातार ढोकळा खातो. आता इथं असं नाही हो की मी पण ढोकळ्यासारखं व्हावं. हत्तीवळा सांड समाधान त्याचं नाव. हॉस्टेलवर असलं की काय पोटा आणि दिवस झाला मोठा. आज जेवण बनवायचा आधारस्तंभ लक्ष्मण सरावर ठेवण्यात आला. कार्यक्रम एवढा झणझणी चालू होता की आलूची टपरच काढून टाकली. बिचाराचे वस्त्र हरण करून त्याला कापण्यात आलं. मी या कार्यक्रमाचा एवढा पार्ट होतो की फक्त व्हिडिओज काढत. बरं झालं त्या कांद्याच्या जागेवर माझी पण मोबाईल नाही तळला आणि लसण कुठाचा तरी का थोडासा कॅज्युअल. सिगडीवर ठेवलेला गंज जळत होता का गंजातलं जळत होतं हे मात्र समजलं. फायनली आमचं सकाळचं जेवण दुपारी 2 वाजता झालं. छोले आलू सोबत कुलचे खायचे तर पोळ्या खाऊन दिवस काढले. आमच्या हॉस्टेलच्या गल्लीत जे तुम्हाला दूर मंडप दिसत आहे ना तिथंच गणपती बसला. चहा बनाचा तरी का एवढा कॅज्युअल आहे की डायरेक्ट कडीत बनवून टाकली. बिचारा कडीचं माझ्यासारखंच काम झालं. कामापुरता मामा. चहा सोबत ब्रेड खायचा टाइम सकाळी असेल पण आमच्यासाठी टाइमच नाही. कधी बनत आला तेव्हा काही पण खातो. ज्या ग्लास मध्ये मोठे मोठे सेलिब्रिटी दारू पिते ना त्याच ग्लास मध्ये मी चहा पितो. चहा एवढा गोड होता की डायबिटीज का दाता पण किडणार नाही. आयुष्यातले सगळे दुःख एका इकडे आणि समाधानचे कपडे धुणं इज परमनंट. कपडे धुवायचं जर कॉम्पिटिशन कुठे लागला तर त्यात माझ नंबर येऊन जाईल. घरी होतो तेव्हा जेवण केले ताट पण उचलत नव्हतं पण आता इथं स्वतःचं जेवण बनवायला. मला मान्य आहे की मला जेवण बनवायला आवडते पण एवढं की रोजच जेव्हा आपण स्वतःचा राग कोणावर काढू शकत नाही ना तर कांद्यावर काढून टाकायचा त्याला जाळून टाकला. अशी झणझणीत आलूची चटणी बनवली त्याच्यासोबत होतं लिंबू. आता तुमचा पण धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ पाहायला आणि भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो. बाय बाय सी यू टाटा.